मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव महापुराण। तर आतापर्यंत आपण बरेच काही शिव महापुराणाचे 1 ते 20 अध्याय ऐकून चुकलो आहोत। तर आज 21वा अध्याय ऐकणार आहोत। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आज आपण शिवलिंगाची स्थापना, पूजन विधी ते ऐकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंगपूजनाचे महत्त्व, मंत्रांचे महत्त्व, पंचाक्षर ओम नमः शिवाय या मंत्राचं महत्त्व, केतकीचं फूल शिवजींना का नाही चालत आणि केतकी शिवजींनी का नाकारली, केतकीला का शापित केलेलं आहे आणि ब्रह्माजीचे जे कपट आणि शिवजींचा निर्णय काय होता हे संपूर्ण आपण मागच्या व्हिडिओमध्ये खूप काही ऐकलं। श्रवण, कीर्तन, मनन, चिंतन शिव महापुराणाचं केल्याने कुठला लाभ होतो, शिव महापुराणाचा परिचय कसा झालेला आहे, विद्वेश्वर संहितामध्ये हे संपूर्ण ऐकलं। बिंदुक आणि चंचुलाची कथा होती, ब्राह्मणाचा उद्धार, देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला, शिव महापुराण श्रवणाने मनुष्याला कोणते पुण्य मिळते आणि कोणत्या पाप कर्मापासून मुक्ती मिळते असं संपूर्ण आपण मागच्या व्हिडिओच्या त्या 2 व्हिडिओच्याद्वारे आपण ऐकलंच असेल। तर आज आपण शिवलिंगाची स्थापना कशी करावी आणि पूजन विधी कसा करावा त्याबद्दल जाणणार आहोत। तर चॅनलला कोणी नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राइब करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तुमच्या खूप काही गावांच्या कमेंट्स, हजारो गावांच्या कमेंट्स येतात, तर अशाच कमेंट्स करत राहणे, माझा आत्मविश्वास वाढत राहणे। शेअर करायला विसरू नका। आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर 10 जणांना आपल्या ग्रुपवर बी व्हिडिओ टाकला तरी सर्वजणे श्रावण महिन्याचे पुण्य कमवून घेतील आणि शिव महापुराण श्रवण रात्री अर्धा तास, 1 तास पण झोपण्या अगोदर केले तरी सुद्धा चालेल। असा वेळ नाही भेटला तर रात्री झोपण्याच्या अगोदर मोबाईल लावून द्या आणि ऐकल्याने, श्रवण केल्याने मनुष्य पापमुक्त, पापांपासून मुक्ती मिळते आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होते। तर आता आपण शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याचे पूजन कसे करावे हे जाणणार आहोत। तर ऋषीजनांनी विचारले, सूतजी, शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्यांची लक्षणे काय आहेत, त्यांची पूजा कशी करावी, कोणत्या काळी कोणत्या द्रव्याने करावी असे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। त्यावेळेस महर्षी म्हणतात की तुम्ही ऋषीजनांनो हो, हे चांगले आम्हाला प्रश्न विचारले की शिवलिंगाची स्थापना कशी करावी, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची पूजा कशी करावी, कोणत्या मंत्राने, कोणत्या द्रव्याने, कोणते नैवेद्य द्यावे, तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला आहे। त्यावेळेस सूत म्हणाले, महर्षीनो तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे, मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका आणि समजून पण घ्या। परिस्थिती अनुकूल असताना शुभ समयी पवित्र तीर्थस्थानाच्या ठिकाणी, नदी तीरी किंवा शुद्ध स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी। त्या लिंगाचे नित्यपूजन करणे शक्य झाले पाहिजे। कल्पोत्तक लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण करून त्याच्या रुचीनुसार पार्थिव द्रव्याने, जलमय द्रव्याने किंवा तेजस द्रव्याने त्याचे पूजन केल्याने उपासकाला पूजन रूपी सेवेचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते। शिव हे साक्षात आहे, परब्रह्म आहे। हर साम सदा शिवाय नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप केलाच पाहिजे। 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केलाच पाहिजे। मुखामध्ये ओम नमः शिवाय, कपाळी त्रिपुंड भस्म आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष, जेवढा रुद्राक्ष छोटा तेवढा चांगला, अतिउत्तम। या 3 गोष्टी जो शरीरावर धारण करतो, या 3 गोष्टीचं पालन नियमन करतो, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याच्या पुण्यफळा प्राप्ती होते असे शिवाने स्वतः सांगितलेले आहे। म्हणून या कल्पोत्तक लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण केल्याने त्याची व्यवस्थित पूजा झाली पाहिजे किंवा तेजस द्रव्याने पूजन केल्याने उपासकाला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते। समस्त शुभ लक्षणांनी युक्त अशा शिवलिंगाची पूजा केल्याने तत्काळ फलदायी ठरते। घरच्या घरी नित्य पूजा करायची असेल किंवा अनुष्ठानाच्या अनुषंगाने अल्पकाळाचे पूजन करायचे असेल तर लहानसे शिवलिंग उपयुक्त असते। जर तुम्ही घरच्या घरी जर पूजन करत आहे तर छोटे शिवलिंग आपल्या देवघरात असावे। पारसचे शिवलिंग सर्वात उत्तम असते, पण कायमची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर मोठे शिवलिंग घ्यावे। हे शिवलिंग शैव शास्त्रात निर्देशित केलेल्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त असते। त्यांची पिठी सहित स्थापना करावी। मध्यभागी किंचित बारीक असावे। लिंगपीठ महान फलदायी असते। स्थावर शिवलिंगीचे मातीचे, दगडाचे, लोखंडाचे असावे। शिवलिंग हे त्यांचे पीठ एकाच द्रव्यापासून घडवलेले असावे।
ज्यांची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करवायची नाही अशा लहान शिवलिंगासाठी सुद्धा हाच नियम आहे. बाणलिंगासाठी हा नियम नाही. लिंगाची लांबी ते स्थापना करणाऱ्या यजमानाच्या 12 अंगुलाच्या एकूण लांबी इतकी हवा असावी. आपल्या अंगठा जेवढा राहतो तर आपल्या अंगठ्याच्या तर्जनी एवढी छोटी शिवलिंग असावी. जेवढी छोटी शिवलिंग तेवढी लवकर फलदायी होते. हे यजमानासाठी सर्वोत्तम शिवलिंग होय. शिवलिंगाची लांबी 12 अंगुलीपेक्षा कमी असेल तर ते पुण्य फलही कमी मिळते. लिंगाची लांबी जर जास्त असेल तर काही दोष नाही. नित्य अनुष्ठानासाठी किंवा कारण परत वापरण्याचे शिवलिंग 1 अंगुली इतक्या लांबीचे असावी. तर शिवलिंग ही आपली अंगुली जेवढी आहे 1 पेर तेवढी लांबीची शिवलिंग असावी, त्यापेक्षा कमी नको. ज्या यजमानाला शिवलिंगाची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करायची असेल त्याला शिल्पशास्त्राला अनुसरून आधी देवालय निर्माण करावे, त्यात इष्टदेवताच्या मूर्तीची स्थापना करावी. त्या मंदिराचा गाभारा सुंदर, मजबूत आणि स्वच्छ असायला हवा. त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला 2 द्वारे असावीत. गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची असेल त्याच्या खड्ड्यात नीलम, माणिक, वैदग्य, ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर त्या खड्ड्यात म्हणजे गड्डा करावा लागतो शिवलिंग ठेवण्याच्या अगोदर. तर त्याच्यामध्ये नीलम, माणिक, वैदुग्य, पाचू, पुष्पराग, मोती, पोवळे, गोमद, हिरा, 9 रत्नांनी तसेच अन्य महत्त्वपूर्ण द्रव्यांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून ठेवावे आणि त्या शिवलिंगाचे सदोजत आदी 5 वैदिक मंत्रांनी 5 ठिकाणी क्रमशः पूजन करावे. अग्नीमध्ये हविष्याच्या आहुती द्याव्यात. परिवारासह शिवाची पूजा करावी. गुरुस्वरूप आचार्यांना यथाशक्ती द्रव्य दान करावे. भाऊ बंधूंना उपयुक्त वस्तू दान कराव्या. याचकांना द्रव्य, सुवर्ण, गृह, भूमी किंवा गाय आदीचे दान करावे. सर्व जीव मात्रांना प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे. त्यानंतर महादेवाचे ध्यान करावे. महामंत्र ओंकाराचा मोठ्याने घोष करावा. पीठयुक्त शिवलिंगाची त्या गर्तेमध्ये स्थापना करावी. ते दीर्घकाळ स्थिर राहावे अशी प्रार्थना करावी आणि गर्ता लिंपून घ्यावी. गाभाऱ्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर भूमी संस्कारादी विधी आदी सांगितल्याप्रमाणेच करावेत. प्राणप्रतिष्ठा मात्र पंचाक्षर मंत्राने करावे. ही मूर्ती ज्ञानी जनांच्या मार्गदर्शनानुसार बनवून घ्यावी आणि विकत आणावी. तिची साधुजनाकडून किंवा महात्माकडून पूजा करून घ्यावी. ती गुरुजनांकडून ग्रहण करावी. त्यानंतरच तिची प्राणप्रतिष्ठा करावी. अशा सुस्थापित शिवलिंगाची किंवा मूर्तीची नित्य भक्तिभावाने पूजा केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. भगवान शंकर सर्व व्याप्त आहेत. शिवभक्तांनी त्या विराट स्वरूपाची, ईश्वराची आराधना केली पाहिजे. विश्वातील जीवसृष्टीमधील वृक्ष, वेली, लता, स्थावरलिंग म्हणतात. त्यांना पाणी घालणे, त्यांची जोपासना करणे, त्यांना त्रास न देणे ही स्थावरलिंगाची पूजा होय. जीवसृष्टीतील पशु, पक्षी, कृमी, कीटक यांना जंगमलिंग म्हणतात. त्यांना अन्न पाणी देणे, त्यांची सेवा, शुश्रूषा करणे, त्यांची हत्या न करणे ही त्या जंगमलिंगाची पूजा होय. सर्व सृष्टीविषयी सद्भावना ठेवून चराचराच्या कल्याणासाठी झटणे, त्या सर्वांना सुख देणे ही सर्वश्रेष्ठ आराधना आहे. शिवभावे जीवसेवा हेच त्या आराधनेचे ब्रीद आहे. सेवाभावी भक्तांना भगवान शंकराची नित्य कृपादृष्टी असते. असो, मंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या देवालयाच्या परिसरात ध्वजारोहण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्यनेमाने मंदिरात जाऊन त्या शिवलिंगाची यथाविधी पूजा करावी. शिवजींना अभिषेक करावा. नैवेद्य, नमस्कार आदी उपचार अर्पण करावे. ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातील शिवलिंगाची पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य रोज यांचा समावेश होतो. षोडोपचार पूजामध्ये आव्हान, आसन, अर्घ्य, पाद्य, आचमन, अभंग स्नान, वस्त्र, योगोपवीत गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्पानंतर विसर्जन यांचा समावेश असतो. तर शिवलिंग मग ते स्वयंभू असो किंवा देवांनी, ऋषींनी, मनुष्यांनी स्थापन केलेला असो त्याच्यावरील उपचार समर्पित करून पूजा करावी. पूजा करता येणे शक्य नसेल तर शिवपूजनाची सामग्री ब्राह्मणाला दान करावी. शिवजींना नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी. सद्भावनाने केलेल्या अल्पसेवेने शिवपूजनाचे संपूर्ण पुण्य फळ मिळते. शिवलिंगाचे नित्यनेमाने दर्शन घेतल्याने मनुष्याचे कल्याण होते. त्याला परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. मनुष्याने परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. मनुष्याने आपल्या आवडीनुसार मृत्तिकेचे, पिठाचे, गोमयाचे, फुलाचे, कणेर पुष्पांचे, फळांचे, गोळ्यांचे लोणचे, भस्माचे किंवा अन्नाचे शिवलिंग तयार करून यथाविधी पूजन करावे. शिवपूजन कोणत्याही स्वरूपात केले तरी पण चालते. शिवलिंगाचे दान दिल्याने, शिवभक्तांना शिवलिंगाचे मूल्य अर्पण केल्याने, प्रतिदिन ओंकाराचा 10,000 जप केल्याने किंवा 2
दोन्ही संध्या समयी प्रणवांचा अनुक्रमे 1000 संख्येत जप केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. जप काळात मकरांत प्रणवाचा ओम जप केल्याने मन शुद्ध होते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मन शुद्ध होते. मानसिक अर्थात मनोमन जप करणे, उपांशू अर्थात वैखरीने स्वतःला ऐकू येईल एवढ्याच आवाजात जप करणे हे जप साधनाचे प्रकार होत. नाद आणि बिंदूने युक्त प्रणवचाराला विध्वजन समान प्रणव म्हणतात. प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता आणि भक्तिभाव ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्या साधकाला शांती स्वरूप मोक्ष प्रदान करतात. पंचाक्षरी मंत्राचा नित्य नेमाने 10,000 जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राने लिहिल्याने सुद्धा आपले सर्व पापे जळून भस्म होतात. आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्या समयी 1000 जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 1000 वेळा जप करावा. या उपासकाने शिवपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणांसाठी प्रणवयुक्त पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मुखामध्ये त्रिपुंडी भस्म, कपाळावर गळ्यामध्ये रुद्राक्ष, त्याला त्रिवेणी संगमाचे तर स्नान केल्याची पुण्यफळाची तर प्राप्ती होते. पण त्या व्यक्तीला अतिशय फलदायी शीघ्र त्याच्या इच्छा लवकर पूर्ण होतात. कलशाने केलेले स्नान, मंदिराची दीक्षा, मातृकाचा न्यास, सत्याने अंतकरण पवित्र झालेला मनुष्य, ब्राह्मण, ज्ञान संपन्न गुरु या सर्वांना उत्तम मानण्यात आलेले आहे. मंत्रांमध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ मानला जातो. ब्राह्मणांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अन्य वर्णाच्या लोकांनी शिवाय नमा या मंत्राचा जप करावा. याप्रमाणे मंत्र जप करावा. स्त्रियांसाठी काही ठिकाणी नमोंत उच्चारणाचे विधान आहे. नमस्तुते या उच्चारणाचे विधान आहे. त्यांनी शिवाय नमा याप्रमाणे जप करावा. काही ऋषींनी ब्राह्मणांनी स्त्रियांसाठी नमपूर्वक शिवाय जपाची अनुमती दिलेली आहे, म्हणून त्यांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप केल्याने मनुष्य सदाशिवा समान होतो. 1, 2, 3, 4 कोटी जप केल्याने अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते. शिव पंचाक्षरी मंत्राचे पुरचरण केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते. मंत्रांमध्ये जेवढी अक्षरे असतात तेवढी लक्ष जप करावी. त्यांच्या दशांश संकेत हवन करावे. हवनाच्या दशांश संकेत तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश संकेत मार्जन करावे. मार्जनाच्या दशांश संकेत ब्राह्मणांना भोजन द्यावे. जप व्यतिरिक्त अन्य विधी करणे शक्य नसेल तर त्याऐवजी मंत्र जप करून ती संख्या पूर्ण करावी. शिव पंचाक्षर मंत्राचा 5,55,555 इतका जप झाल्यावर एक पुरचरण होते आणि अधिक फलमची प्राप्ती होते. या वचनानुसार उपासकाकडून जेवढी अधिक पुरचरण होतील तेवढी त्याला अधिक लाभ होईल. शिव पंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिनी 1000 जप करून 1000 दिवसांमध्ये 10 लाख जप करावा. या अवधीत ब्राह्मणाला नित्य भोजन घालावे. उपासनेचे अभिष्ट कार्य सिद्धीत जातील. गायत्री मंत्र ही मोक्षदायक आहे. ब्राह्मणांनी प्रतिदिनी प्रांतसमयी या मंत्राचा 1008 वेळा जप करावा. गायत्री मंत्राचा या उपासने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते. वेद मंत्राचे, वैदिक सूक्ताचे ही नित्य पठन करावे. या उपासने मनुष्याला सिद्ध प्राप्त होते आणि मुक्तीची प्राप्ती होते. मनुष्याने सिद्ध मंत्राचा किंवा गुरुपदिष्ट मंत्राचा नित्य जप करावा. सामर्थ्यानुसार अधिकाधिक जप करावा. त्या मंत्राची पुरचरणे केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. ज्यांना गुरुमंत्राची प्राप्ती झालेली नसेल त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि जगत कल्याणार्थ उपदेशाला प्रणवांचा नित्य 1000 जप करावा. स्वतःला प्रिय असलेल्या मंत्राचा जप करावा. जो मंत्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतो त्या मंत्राचा तुम्ही शिवजींसाठी जप करू शकता. या नित्य आराधनेने त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शिवप्रभूची सेवा म्हणून शिव मंदिरात झाडलोट करणे, स्वच्छता राखणे, शिवालयाच्या परिसरात फुलझाडे लावणे ही सर्व पुण्य कर्म आहेत. अशा सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्षाची प्राप्ती होते. काशी हे प्राचीन शिवपीठ आहे. हे भगवान शंकराचे अतिशय अतिप्रिय शिवपीठ आहे. तेथे अतिप्रिय क्षेत्र आहे. तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते. जाणत्या मनुष्याने तेथे आमरण निवास करावा. त्या पुण्यक्षेत्री असलेल्या विहिरी, तलाव, कुंडे ही सर्व स्थाने तीर्थरूप आहेत. तेथे स्नान, दान, जपानुष्ठान केल्याने मनुष्याला मोक्षाचा अधिकारी होतो. भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्र आहेत. तेथे आपल्या पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पदान, ब्राह्मण यथाशक्ती दान धर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो. ही पुण्यकर्म करणारे मनुष्यही पाप मुक्त होऊन शिवलोकी जातो. ज्यांना शिवक्षेत्री कायमचे राहायचे असेल, या शिवक्षेत्री कायमचे राहता येणे शक्य नाही, त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी 1, 3,
5 किंवा 7 रात्री निवास करावा. लोकांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून कर्तव्य कर्म करावे, सदाचाराने राहावे. ही सर्व कर्म पुण्यवृद्धी करणारी आहेत, मोक्षदायक आहेत, सकाम आहे. पुण्यकर्म केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती होते. निष्काम भावनेने सत्कर्म करणे, परोपकार करणे हा कर्मयोग आहे. या योगाने अभिष्ट फलाची प्राप्ती होते आणि मोक्ष या दोहाची प्राप्ती होते. दिवसाचे मुख्य 3 विभाग आहे: प्रांतकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाल. प्रांत समयी रोजाची शास्त्रविहित कर्मे करावी, मध्यान्ह समयी सकाम कर्म आणि सायंकाळी शांत कर्म करावीत. रात्रीचे 4 प्रहर असतात, त्यातील मधल्या 2 प्रहराच्या कालावधीला निशित काल म्हणतात. 4 प्रहर असतात, त्यातील मधल्या ज्या 2 प्रहाराच्या कालावधीला निशित काल म्हणतात. यावेळी शिवाची पूजा केल्याने अभिष्ट फलाची प्राप्ती होते. निशित कालामध्ये जो कोणी शिवाची पूजा करतो त्याला अभिष्ट फल प्राप्ती होते. कलयुगात उत्तम कर्माच्या आचरणाने मनोवंचित फलाची प्राप्ती होते, कार्यसिद्धी होते. जो मनुष्य तिन्ही काळी आपल्या वर्णश्रम धर्मानुसार कर्माचरण करतो, सदाचारी राहून शिवभक्ती करतो, पापांना घाबरतो, दुष्कर कृत्यांपासून दूर पडतो, त्याला त्याच्या कर्माचे समस्त पुण्य फल प्राप्त होते, त्यांचे ही अपर कल्याण होते. ऋषी जन हो, सुतांना म्हणालो महात्मन, तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते, श्रवण इंद्रिय तृप्त होतात. हे मुनी, या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्री आहेत की ज्यांचा आश्रय घेतल्याने स्त्री पुरुष सर्वांना शिवपदाची प्राप्ती होते? मोक्षदायक अशी पुण्यक्षेत्राचे कुठले वर्णन आहे तर ते आम्हाला सांगा. तीर्थस्थानाचे पुण्यफळाचे काय वर्णन आहे तर ते संपूर्ण सांगा. तेव्हा सूत म्हणाले, ऋषीजनन हो, तुम्ही सर्वजण विद्वान आणि बुद्धिवान आहात. मी तुम्हाला मोक्षदायक शिवक्षेत्राची महती वर्णन करून सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. पर्वत, वन प्रदेश, घोर अरण्य आणि विस्तृत जलाशयांनी व्याप्त असलेली ही पृथ्वी 50 कोटी योजन विस्तारलेली आहे. भगवान शंकराच्या इच्छेने तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली आहे. त्या सर्वांना धारण करून पृथ्वी त्यांचे पालन पोषण करते. तिच्यावर विभिन्न स्थानी वसलेल्या मनुष्यादी जीव मात्राचा उद्धार व्हावा, त्यांना मोक्ष मिळवावा, या हेतूने महादेवाने अनेक पुण्य पावन शिवक्षेत्रे निर्माण केली आहेत. काही ठिकाणी ऋषी आणि देवतांनी वास्तव्य केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थत्व प्राप्त झाले आहे. लोक कल्याणार्थ काही स्वयंभू क्षेत्र निर्माण झाले आहेत. मनुष्यांनी या सर्व पुण्यक्षेत्राबद्दल आदरभाव ठेवावा, भक्तिभावाने तेथे जावे, तीर्थांमध्ये स्नान करावे, दान धर्म करावे, देवतांचे दर्शन घ्यावे, जप अनुष्ठानादी सत्कर्म करावीत. जो असे करत नाही तो दोषीच होय आणि या मुळाला दारिद्र्य आणि व्याधी संत्रस्त करतात. जो मनुष्य भारतवर्षात मरण पावतो त्याला तीर्थयात्राच्या पुण्यप्रभावाने मनुष्य जन्म मिळतो. पुण्यक्षेत्राच्या सत्कर्मात महत्त्वाचे म्हणजे तेथे यथकिंचित जरीही पाप कर्म केले असता, दूषित आचरण घडले तरी त्याचे भयावह परिणाम होतात. म्हणून पुण्यक्षेत्री निवास करताना सूक्ष्मात सूक्ष्म ही पाप कर्म घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, सर्वांच्या हिताचे असते. सिंधू आणि सतलज या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावरील प्रदेशात अनेक पुण्यक्षेत्र आहेत. सरस्वती नदी परमपवित्र आहे, तिचे 60 प्रवाह आहेत. नद्यांच्या तटावर वास केल्याने मनुष्याला शिवपदाची प्राप्ती होते. शतधारांच्या रूपाने वाहणारी पुण्यसरिता गंगा हिमालयात उगम पावते. तिच्या तीरावर काशी, प्रयाग तीर्थ अनेक पावन क्षेत्र वसले आहेत. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तिच्या किनाऱ्यावरील भूप्रदेश पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त पुण्यदायक होतो. शोणभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. गुरुने मकर राशीत प्रवेश आणि उपनाशदी सत्कर्म केल्याने मनुष्याला विनायकाचे पद प्राप्त होते. महानदी नर्मदा 24 प्रवाहांनी युक्त आहे. तिच्या पुण्यजलात स्नान केल्याने, तिच्या तीरावर निवास केल्याने मनुष्याला वैष्णव पदाची प्राप्ती होते. तमसा नदीचे 12 तर रेवा नदीचे 10,000 प्रवाह आहेत. तर परमपुण्यमयी गोदावरीचे 21 प्रवाह आहेत. या कृष्णवेणी नदीचे 18 प्रवाह आहेत. ती पापनाशिनी म्हणून प्रख्यात आहे. तिच्यामध्ये स्नान केल्याने विष्णुलोकी गती मिळते. तुंगभद्रेची 10,000 प्रवाह आहेत. ती ब्रह्मलोकी देणारी आहेत. सुवर्णमुखी नदी आहे आणि प्रवाहाची असून महापवित्र आणि ब्रह्मलोकातून अच्युत भूलोकी येणारे जीव हिच्यातच तीरावरील पुण्यभूमीत जन्म घेतात. सरस्वती नदी, पंपा सरोवर, कन्याकुमारी सर्व महान पुण्यतीर्थ आहेत. त्यांच्या तीरावर निवास केल्याने इंद्रलोकी गती मिळते. 10 पर्वतातून निघालेली महानदी कावेरी मूर्तिमंत पुण्य स्वरूप आहेत. तिचे 27 प्रवाह असून ती अभिष्ट वस्तू देणारी, कल्याण करणारी. तिच्या तीरावर शिवक्षेत्र निवास केल्याने इष्टफलाची प्राप्ती होते. मरणोत्तर शिवलोक गती मिळते. तिच्या पवित्र किनाऱ्यावर वास्तव्य केल्याने आणि ब्रह्मदेव आणि विष्णूचे पद प्राप्त होते.
नैमिष्य अरण्यात आणि बद्रिकाश्रमात ही दोन्ही महाक्षत्रे तपव्यांना अतिशय प्रिय आहेत. सूर्य आणि गुरु मेष राशींना असताना तेथे स्नान, पूजा, दानादी सत्कर्म केल्याने पुण्यवृद्धी होऊन ब्रह्मलोकाची गती प्राप्त होते. सिंह आणि कर्क राशीतील सूर्य संक्रमण समयी सिंधू नदी स्नान करून पूजन, तपजार्दी सत्कृत्य केल्याने ब्रह्मलोकी गती मिळते. या समयी केदार क्षेत्री तीर्थप्राशन केल्याने आणि तेथील तीर्थात स्नान केल्याने ज्ञानवृद्धी होते. गुरु सिंह राशीत असताना सिंह संक्रांतीने युक्त भाद्रपद मासात गोदावरी स्नान केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते, असे भगवान शंकरांनी पूर्वी सांगितले होते. असे आणि गुरु कन्या राशीत असताना यमुना आणि सोनभद्रा नदी स्नान केल्याने धर्मराजाचा आणि गणेशाच्या लोकात महान सौख्यदायक भोग प्राप्त होता, हे श्रेष्ठ महर्षींनो मान्य केलेले आहे. सूर्य आणि गुरु तूळ राशीत असताना कावेरी नदीत स्नान केल्याने अभिष्ट फलाची प्राप्ती होते, असे भगवान विष्णूंचे वचन आहे. सूर्य आणि गुरु वृश्चिक राशीत असताना मार्गशीर्ष मासात नर्मदे स्नान केल्याने विष्णुलोक प्राप्त होतो. सूर्य आणि गुरु धनी राशीत असताना सुवर्णमुखी नदी स्नान केल्याने, तसेच सूर्य आणि गुरु मकर राशीत असताना माघ मासात गंगा स्नान केल्याची प्राप्ती होते, शिवलोकाची स्नान केल्याची प्राप्ती होते. तसेच सूर्य आणि गुरु मकर राशीत असताना माघ मासात स्नान केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते. ते पुण्यात्मा कैलास, सत्यलोक, वैकुंठलोक सर्वोच्च सुखे भोगतात. त्यानंतर त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. ब्रह्मदेवाचे वचन आहे की माघ मासात सूर्य कुंभ राशीत असताना फाल्गुन मासात गंगेच्या तीरावर पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडनादी सत्कर्म केल्याने मनुष्याच्या मातृपितृ कुळातील पितरांचा अनेक पिढ्यांचा उद्धार होतो. सूर्य आणि गुरु मीन राशीत असताना कृष्णवेणी नदी स्नान करून परमपुण्य पुण्यदायक असते, अशा ऋषी श्रेष्ठीचे सांगणे आहे. त्या महिन्यात पूर्वोक्त तीर्थांमध्ये केलेले स्नान इंद्रपदाची प्राप्ती करून देणारे आहेत. ज्ञानजनांनी गंगा, कावेरी यांच्या तीरावर वास्तव्य करावे. ही दोन्ही तीर्थ पापांचा तत्काळ नाश करणारी म्हणून प्रख्यात आहे. रुद्रलोकाची प्राप्ती करून देणारी आहेत. अनेक तीर्थ आहेत. ताम्रपर्णी आणि वेदगती दोन्ही नद्या ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. दोन्ही तीरांवर स्वर्गदायक अशी अनेक क्षेत्र आहेत. त्या नद्यांच्या मध्यवर्ती किनारी प्रदेशातील पुण्यक्षेत्र अभिष्ट फलदायक म्हणून सर्वश्रुत आहेत. विद्वान पुरुषांनी तेथे वास्तव्य करून आपले कल्याण साधून घ्यावे. जो मनुष्य सज्जन आहे, सदाचार परायण आहे, जो दया, क्षमा, शांती यांनी युक्त आहे, त्यांनी पुण्यक्षेत्री निवास केल्याने अगणित पुण्य लाभ होतो. तेथे राहून दुष्ट दुर्जनांना मात्र काही साध्य होत नाही. पवित्र स्थानी केलेले अल्प सत्कृत्य महान पुण्य फल देते, पण तेथे केलेल्या किंचित दुष्कर्ताचे फार मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. जो मनुष्य पुण्यक्षेत्री राहून आयुष्य व्यतीत करतो असा निश्चय करतो, तेव्हा त्याच्या पुण्यसंकल्पाने त्याची आधीच सर्व पापे जळून भस्मसात होतात. पुण्याच्या या महान प्रभावामुळे त्याला ऐश्वर्यदायक म्हटले आहे. तीर्थक्षेत्री राहिल्याने मनुष्याची कायिक, वाचिक, मानसिक त्रिविध पापांचा नाश होतो. तीर्थक्षेत्री केलेले मानसिक पाप व्रजलेपच होते. ते कल्पानुकल्प पाठ सोडित नाही. ते पाप केवळ ध्यानाने नष्ट होते. वाचिक पाप जपाने व कायिक पाप शरीराला कष्टप्रद अशा कठोर तपस्येने नष्ट होते. म्हणून ज्या मनुष्याला तीर्थक्षेत्री राहून शांती सौख्य प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आहे, त्यांनी त्या ठिकाणी पाप निर्मुक्त राहावे, देवतांची पूजा करावी आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दान करावे. ऋषीजन सुतांना म्हणाले, महात्मनो, आता आम्हाला सदाचारी विषयी काही सांगा. तसेच कोणती सत्कर्म केल्याने स्वर्गादी पुण्यलोकाची प्राप्ती होते, कोणते दुष्कर्म केल्याने भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात, याविषयी सविस्तर माहिती सांगा. तर सांगण्याची कृपा करा. तेव्हा सूत म्हणाले, मुनिजन हो, सदाचाराचे पालन करणाऱ्या विद्वान ब्राह्मणाला स्वतःला ब्राह्मण म्हणवण्याचा अधिकार आहे. जो वेदांनी सांगितलेल्या आचरणाचे पालन करतो, वेदांचा अभ्यास करतो, त्याला विप्र म्हणतात. जो सदाचार संपन्न आहे, जो वेदोपष्ट धर्माचे निष्ठेने आचरण करतो आणि जो विद्यावंत आहे, त्या ब्राह्मणाला द्विज म्हणतात. ज्याचे फारसे वेद अध्ययन झालेले नाही, जो वेदाक्त धर्मांचे थोडे बहुत पालन करतो आणि जो पुरोहित, मंत्री अशा पदावर राहून राजाची सेवा करतो, त्या ब्राह्मणाला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण कृषी किंवा वाणिज्य कर्म करतो, तसेच थोडेफार ब्राह्मणोचित आचरणही करतो, त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण स्वतः शेत नांगरतो, त्याला शुद्ध ब्राह्मण म्हणतो. जो ब्राह्मण दुसऱ्याचा द्वेष पाहतो, त्याला परद्रोह ब्राह्मण म्हणतात, त्याला चांडाळ ब्राह्मण म्हणतात. जो क्षत्रिय पृथ्वीचे अर्थात आपल्या
राजाचे पालन व रक्षण करतो त्याला राजा म्हणतात. राजपदावर नसलेले पण देशाचे संरक्षण करतो तो लोकांना क्षत्रिय म्हणतात. जो धान्यादी वस्तूची खरेदी विक्री करून नफा मिळवतो त्याला वेश्य म्हणतात. जो रत्ने माणिक मोती विकतो त्याला वणिक म्हणतात. जो मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वेश्य तिन्ही वर्णांची सेवा करतो त्याला शूद्र म्हणतात. जो शूद्र स्वतःला नागर धरतो तो विष्पल म्हणतात. जो शूद्र सेवा शेती सोडून व्यवसाय करतात त्यांना दस्य म्हणतात. आता मी तुम्हाला मनुष्याने स्वहितार्थ काय करावे ते सांगतो. चतुर्वर्णातील सर्व लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. पूर्वाभिमुख बसून आपापल्या इष्टदेवताचे स्मरण करावे. आपल्या धर्माचे अर्थात कर्तव्याचे चिंतन करावे. त्यानंतर अर्थाचा विचार करावा. ते द्रव्य मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे, त्यासाठी कोठे जावे लागणार आहे, यामध्ये आपल्याला किती कष्ट पडणार आहे, त्यामधून किती उत्पन्न होईल व किती खर्च होईल या सर्व गोष्टींवर नीट विचार करावा. रात्रीच्या शेवटच्या प्रहाराला उषकाल म्हणतात. त्या अंतिम प्रहाराच्या अर्ध्या किंवा मध्यभागाला संधी म्हणतात. ब्राह्मणाने लवकर उठून या संधिकालीच मलमूत्र विसर्जन करावे. शरीराला वस्त्राने आच्छादून घराबाहेर पडावे. जलाशय देवालय लोकांचा वावर असलेली स्थाने यांच्यापासून दूर एकांतात जाऊन उत्तराभिमुख बसून प्रातःविधी उरकावेत. उत्तरावरती बसणे शक्य नसेल तर अन्य दिशांना तोंड करून बसावे. उठल्यावर मलाकडे पाहू नये. जलाशयातून बाहेर काढलेल्या पाण्यानेच गुद्धा व लिंग शुद्धी करावी. गुद्धास्थानी 3, 5 किंवा 7 वेळा माती लावून ते पाण्याने धुवावे. लिंगाला थोडीशी माती लावून ते धुवून शुद्ध करावे. त्यानंतर अनंतर जाऊन हातपाय धुवावेत. 8 वेळा खळखळून चूळ भरावी. दंतधावनासाठी कडुनिंबादी वृक्षाची कवळी फांदी घ्यावी. तिने दात घासताना तर्जनीचा वापर करू नये. त्यातील जलदेवतांना नमस्कार करावे. मुखाने मंत्रोपचार करीत जलाशयात स्नान करावे. गळ्या एवढा किंवा कमरेत इतका पाण्यात उभे राहून डुबकी मारावी. खोल पाण्यात उभे राहणे शक्य नसेल तर गुडघ्या एवढ्या पाण्यात उभे राहून अंगावर पाणी घ्यावे. जाणत्या मनुष्याने मंत्रोक्तक स्नान करून त्याच तीर्थातील जलाने देवादिकांना स्नानांग तर्पणही करावे. त्यानंतर धुत वस्त्रे नेसावी. उत्तरीय धारण करावे. अंगावर काढलेली आधीची ओली वस्त्रे विस्तृत जलाशयावर कधीही धुवू नये. ती एखाद्या विहिरीवर कुंडावर किंवा घरी नेऊन धुवावे. ती चांगली पिळावी. वस्त्र पिळताना जे पाणी खाली पडते ते एक विशिष्ट श्रेणीच्या पित्तराच्या तृप्तीसाठी असते. त्यानंतर जांबाली उपनिषदातील ओम अग्निरिती या मंत्राचा उच्चार करून भस्म आमंत्रित करावे. त्या भस्माने भाळावर त्रिपुंड काढावा. या विधीचे पालन केले नाही तत्पूर्वी हातातील भस्म जलात पडले तर मनुष्याला नरक प्राप्ती होते. असा मग पापाच्या शांतीसाठी आपोहिष्टा या मंत्राने मस्तकावर पाणी शिंपडावे आणि यस्य शयाय या मंत्राचा उच्चार करून पायांवर जल शिंपडावे. याला संधी प्रशन म्हणतात. आपोहिष्टित मंत्रांमध्ये 3 ऋचू आहेत आणि प्रत्येक ऋचूमध्ये गायत्री छंदाचे 3-3 चरण आहेत. त्यातील पहिले 4 ऋचीच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे चरण मस्तक हृदय यांच्यावर जल शिंपडावे. दुसऱ्या ऋचूच्या 3 चरणांचा उच्चार करून अनुक्रमे मस्तक हृदय चरण यांच्यावर जल शिंपडावे. तिसऱ्या ऋचूच्या 3 चरणाचा उच्चार करून अनुक्रमे हृदय मस्तक चरण यांच्यावर जल शिंपडावे. विद्वान पुरुष स्नानालाच मंत्र स्नान म्हणतात. अपवित्र वस्तूचा स्पर्श झाला असेल तर आरोग्य चांगले नसेल. राजावर आणि राष्ट्रावर काही संकट आले असेल तर किंवा प्रवासात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर मंत्र स्नान करावे. प्रांतकाली संध्या उपासनामध्ये गायत्री मंत्राचा जप करून ऊर्ध्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे. मध्यान्ही संध्यासमयी गायत्री मंत्राचा उच्चार करून सूर्याला एक अर्घ्य द्यावे. सायंकाळची संध्या करताना पश्चिममुख बसावे. सूर्यासाठी पृथ्वीवर अर्घ्य अर्पण करावे. प्रांतकाळी आणि मध्यान्ही ओंजळीमध्ये जल घेऊन अंगुलीच्या दिशेने सूर्यदेवासाठी अर्घ्य द्यावे. अंगुलीच्या छिद्रातून मावळतीकडे जाणाऱ्या सूर्याला पाहावे. सूर्यासाठी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. शुद्ध जलाने आचमन करावे. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी 2 घटका आधी केलेली संध्या निष्फल असते, कारण तो साय संध्येचा समय नाही. 1 घटका म्हणजे 24 मिनिटाचा काळ. संध्या ही वेळेवरच झाली पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे. संध्या उपासनात 1 दिवसाचा खंड पडला तर अन्य दिनी तिन्ही संध्यासमयी नित्य जप व्यतिरिक्त गायत्रीचा 100 वेळा जप करून प्राश्चित करावे. संध्यादी नित्य कर्मामध्ये 10 दिवसाचा खंड पडला तर 1 लक्ष गायत्री जप करावे आणि प्राश्चित घ्यावे. नित्य कर्मामध्ये 1 महिन्याचा खंड पडला तर
संध्या उपासकांनी उपनयन संस्कार पुन्हा करवून घ्यावे. मोक्ष प्राप्तीसाठी गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्म, चंद्र, यम, अन्य देवता सर्वांना एकरूप मानावे. शुद्ध जलाने तर्पण करून त्यांना तृप्त करावे. हे तर्पण ब्रह्मार्पण करून आचमन करावे. उपासनेसाठी तीर्थाची उजवी बाजू किंवा उजवीकडील प्रशस्त मठ, मंत्रालय, देवालय, पवित्र स्थान, आपले घर किंवा कोणतेही नियत पवित्र स्थान योग्य होय. उपासना करताना योग्य आसनावर स्वस्थ चित्त बसावे. मन एकाग्र करावे. आपल्या इष्टदेवतांना व गुरुवरांना नमस्कार करावा. प्रथम प्रणवांचा व त्यानंतर गायत्रीचा जप करावा. प्रणवांच्या अ, उ, म या 3 अक्षरांनी जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्यच. त्यानंतर गायत्रीचा जप करावा. प्रणवांचा जप करावा म्हणून प्रतिपादत होते. म्हणून आपण करीत असलेली प्रणवांची उपासना ही जीवस्वरूप अशा आपल्या शिवतत्वाकडे नेणार आहे, अशी दृढ श्रद्धा हवी. तसेच प्रणवांचा जप करताना आपण त्रैलोक्याची सृष्टी शिवतत्वाकडे नेणार आहे, अशी दृढ श्रद्धा असावी. तसेच प्रणवांचा जप करताना आपण त्रैलोक्याची सृष्टी करणारे ब्रह्मदेव, पालनपोषण करणारे विष्णू, संहार करणारे रुद्र, त्रिरूपातील परमात्म्याची आराधना करत आहोत, अशी भावना ठेवावी. तो परमात्मा म्हणजे ब्रह्मस्वरूप ओंकार आमची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी यांना भुक्तिमुक्तीदायक अशा धर्मांच्या आचरणासाठी नित्य प्रेरणा असावी, असे चिंतन करावे. अशा प्रकारे अर्थानुसंधान ठेवून प्रणव आराधना करणारा मनुष्य ब्रह्मपदाची प्राप्ती होते. असा जप करणे शक्य नसेल तर एकाग्रतेने नुसता मंत्र जप करावा, त्यानेही मोक्षाची प्राप्ती होते. ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा प्रांत समय 1000 जप करावा, मध्यान्ही समय 100, सायंकाळी 28 वेळा जप करावा. आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ गायत्री मंत्राचा जप 108 वेळा आपल्या सर्वांच्या घरामध्ये झाला पाहिजे. क्षत्रिय आणि वैश्यांनी 3 संध्या समय आपापल्या सामर्थ्यानुसार गायत्री मंत्राचा जप करावा. प्रत्येक घरोघरी गायत्री मंत्राचा 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 11 वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते. आपल्या शरीरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा, सहस्रार 6 सूक्ष्म चक्र आहेत. अनुक्रमे विद्वेश्वर, ब्रह्मा, विष्णू, ईश, जीवात्मा, परमेश्वर यांच्या अधिष्ठान असते. साधकाने त्यात अनुक्रमे विद्वेश्वर, ब्रह्मा, ईश, जीवात्मा, परमेश्वर यांचे अधिष्ठान असते. साधकाने ब्रह्मबुद्धीने सर्व एकरूप असून मीच ब्रह्म हाय असे धारणेने श्वासाकडे लक्ष द्यावे. हा सोहम जप, ओम सोहम जप करताना स्वतःसहित संपूर्ण चराचर दृश्य विश्वात अंतर्बाह्य एकमेव ब्रह्मतत्व विराजमान आहे, अशा अर्थाचे चिंतन करावे. जीवाला परब्रह्म स्वरूपात स्थित करणे अर्थात जीवाला शिवाशी जोडणे हा सोहम जपाचे मूळ तत्व आहे. याच नित्य सहस्त्र जप केल्याने ब्रह्मलोक प्राप्ती होते. 100 वेळा जप केल्याने इंद्रपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणोत्तर कोणत्याही पुरुषाने आत्मरक्षणासाठी थोडा वेळ सुद्धा जप केला तरी त्याला ब्राह्मण कुळात जन्म मिळतो. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याला नित्य प्रभाती सुचूरभूत होऊन सूर्य सम्मुख बसून शुद्ध अंतकरणाने मंत्रानुष्ठान करावे. आणि जो मनुष्य गायत्री मंत्राचा 12 लक्ष जप करतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो. ज्या ब्राह्मणाने गायत्रीचा 1 लाख जप केलेला नाही त्याला कोणत्याही स्वरूपाचे वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही. मनुष्याने 70 वर्षापर्यंत वर्णाश्रम धर्माचे नियमपूर्वक पालन करावे. त्यानंतर त्याने गृहत्याग करून संन्यास घ्यावा. संन्याशाने नित्य प्रभाती 12,000 संख्येत प्रणव जप करावा. या साधनेत 1 दिवसाचा खंड पडला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाचा आधीचा दिवसाचा मिळून 24,000 जप करावा. या जप अनुष्ठानाने ब्रह्मप्राप्तीसाठी निष्ठेने आचरण करावे. या आराधनेत 1 महिनाभर खंड पडला तर आचार्याकडून प्रणव साधनेची दीक्षा घ्यावी. आणि संन्यासा व्यतिरिक्त अनेक वर्णाश्रमाच्या लोकांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती, तळमळ ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करावा, असे या शिव महापुराणामध्ये संपूर्ण ज्ञान सांगितलेले आहे. तर यामध्ये दानाचे महत्त्व पण अपार आहे, तर परम कल्याणप्रद आहे हे लक्षात ठेवावे. तर दानाने काय होते तर दान केल्याने धनाची प्राप्ती होते, धन मिळते, धनमार्गाने धन मिळते. आणि हे लक्षात घेऊन गृहस्थाने धन धान्यादी सर्व वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तहानेल्या व्यक्तीस पाणी दिल्याने, भुकेल्यास अन्न दिल्याने धान्य द्यावे. भक्ष्य भोजन लोह यथाशक्ती दान करावे. असे केल्याने धनाची प्राप्ती होते. 4 प्रकारचे सिद्ध दानाचे दान दिल्याने घरामध्ये आपल्या महालक्ष्मी माता स्वतः विराजमान राहते. त्यांच्या घराचे अन्न
हे श्रवण, जो कोणी हे शिव महापुराण कथा श्रवण करतो आणि ज्या घराचे अन्न ज्याने खाल्लं त्याच्या घरी सुद्धा महालक्ष्मीची प्राप्ती होते आणि अर्धे पुण्य त्या दाताला मिळते। ज्या घरामध्ये शिव महापुराणाचे व्हिडिओ लावले जातात, श्रवण केले जातात, पठण केले जातात, तेथे जर तुमचा कोणी अतिथी आला असेल तर तुमचे शिव महापुराण श्रवण केल्याचे पुण्यफळ, ते अर्धे पुण्यफळ त्या दात्याला प्राप्त होईल। जो मनुष्य स्वतः दान घेतो त्यानेही दानात प्राप्त झालेल्या वस्तूचे दान घ्यावे। प्रतिग्रह जनित पापाच्या शुद्धीसाठी तपश्चर्या करावी, तसे नाही केले तर रो नरक प्राप्त होतो। मनुष्याने न्याय मार्गाने मिळवलेल्या धनाचे 3 भाग करावे, त्यापैकी 1 भाग धर्मासाठी खर्च करावा, दुसरा भाग वृद्धीसाठी खर्च करावा, आर्थिक विकासासाठी संग्रह ठेवावा आणि तिसऱ्या भागाने आपली उपजीविका चालवावी। धर्म कार्यासाठी राखून ठेवलेल्या द्रव्यातून 3 हिस्से जरूर करावे, त्यामुळे जे धन आपण कमवलेले आहे त्याच्यात आपल्याला मुनाफा होतो आणि आपल्या घरात महालक्ष्मीची प्राप्ती होते। तर अशा प्रकारे ये धनाची अशी प्राप्ती होते। तर मित्रांनो, असे हे शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहे। जो कोणी हे शिव महापुराण ऐकतो त्याला सर्व स्वर्ग लोकाची सर्वोत्तम भोगाची प्राप्ती होते। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महा